नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे बुलडोझर संस्कृती भारतातील आणि पाकिस्तानातील. मित्रांनो, आपण प्रत्येक दिवशी सकाळी वर्तमानपत्र वाचतो तो दिवस आपला चांगला जावा, भरगच्च ज्ञानानं आपलं मन समृद्ध व्हावं आणि आपल्याला नवीन काहीतरी कळावं, जगायला उपयुक्त असं. आज वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर जी ठळक बातमी आली आहे ती वाचून प्रत्येकाच्या मनात काय विचार येत असतील असा विचार माझ्या मनात आला. ती बातमी आहे बुलडोझरविषयी. सर्वोच्च न्यायालयानं अनेक राज्य सरकारांना फटकारलेलं आहे या विषयात. जमात ए उलेमा हिंद नावाच्या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती की एखादा माणूस नुसता एखाद्या अभियोगात आरोपी आहे, त्यानं काहीतरी चुकीचं काम केलं असा आरोप आहे, एवढ्या एका सबबीवर त्याचं राहण्याचं किंवा त्याचं व्यवसायाचं जे बांधकाम असतं ते बुलडोझर लावून पाडलं जातं, हे काही बरोबर नाही. आणि मग सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की असं कसं काय तुम्ही पाडू शकता, त्याच्यावर ते आरोप सिद्ध व्हायला पाहिजेत आणि आरोप सिद्ध झाले तरीसुद्धा त्याला काही एक प्रक्रिया आहे, प्रशासकीय न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती पूर्ण झाल्या वाचून त्याच्या वास्तूला तुम्हाला हात लावता येत नाही असं सर्व राज्य सरकारांना उद्देशून सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सध्या अशी बांधकामं पाडली जात आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर प्रदेशच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही बेकायदा काही करत नाही आहोत, आम्ही पुरेशी सूचना आधी देत असतो आणि मगच पाडत असतो. आता ही बातमी वाचल्यानंतर अनेकांच्या मनात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि मग काय चाललंय बघा, आणि मग सर्वोच्च न्यायालय आहे पण ऐकतील की नाही, आणि मग योगी आदित्यनाथ यांची कार्यशैली, असे विचार येतील. माझ्या मनात असे विचार नाही आले. माझ्या मनात असा विचार आला की सर्वोच्च न्यायालय सर्व राज्य सरकारांना फटकारू शकतं, जाब विचारू शकतं, एवढं त्याचं स्वातंत्र्य, त्याचे अधिकार अबाधित आहेत, कारण हा देश हिंदूंचा आहे. या देशात अजूनही न्यायानं सगळं काही चालतं, नीतीनं चालतं. खुनी पेशवा गादीवर असेपर्यंत पुण्यात पाणीसुद्धा पिणार नाही असं म्हणणाऱ्या रामशास्त्री प्रभुणेंचा हा देश आहे. माझ्या मनात असा का विचार आला? माझ्या मनात 1992मध्ये पाकिस्ताननं जे केलं ते ताजं आहे अजूनही. 1992मध्ये अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. 400-450 वर्षाचं जुनं प्रकरण होतं, कोणी ऐकत नव्हतं आणि ती रामजन्मभूमी आहे असा दावा होता कारसेवकांचा, विश्व हिंदू परिषदेचा, सगळ्या हिंदू समाजाचा, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि हिंदूंना ती भूमी हवी होती राम मंदिर बांधण्यासाठी, पण ती मिळत नव्हती. म्हणून कारसेवकांनी एक दिवशी ठरवून 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पाडली. तो ढाचा होता, तिथे कोणी काही पूजा अर्चा करत नव्हता. याच्यात उत्तर प्रदेश सरकारचा काही संबंध नव्हता, कुठल्याही सरकारचा नव्हता, लोकांचं हे काम होतं. पण याची प्रतिक्रिया पाकिस्तानात काय झाली? पाकिस्तान सरकारनं एक बाबरी मशीद पाडलीत म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तान सरकारनं बुलडोझर लावून हिंदूंची 300 मंदिरं पाडली. याविषयी तिथलं न्यायालय त्यांना पाकिस्तान सरकारला काही विचारू शकलं नाही, किंवा विचारलं असेल आणि पाकिस्तान सरकारने ते जुमानलं नसेल. आपल्याकडे न्यायालयं जेवढी स्वतंत्र आहेत, सार्वभौम आहेत, घटना अबाधित राहावी, अक्षुण्ण राहावी
म्हणून ज्या संस्था, घटक संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि स्वायत्त आहेत त्यात न्यायालय आहे आणि न्यायालयाचे सर्व अधिकार अबाधित आहेत. तसं पाकिस्तानात नाही आहे. याच्यावरून काय निष्कर्ष निघतो पहा. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचं इंग्लंडमध्ये केम्ब्रिज किंवा हॉर्वर्डमध्ये ऑक्सफर्डमध्ये मला वाटतं एक व्याख्यान झालं आणि त्यावेळेला इंग्लंडचे आभार मानताना मनमोहन सिंग असं म्हणाले की इंग्लंडचे आमच्यावर केवढे उपकार आहेत की त्यांनी आम्हाला पारतंत्र्यात टाकलं वगैरे, ठीक आहे, पण त्यांच्यामुळं आम्हाला लोकशाही मिळाली. हे केवढं तरी मोठं ऋण आमच्यावर आहे. ती बातमी वाचल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की इंग्लंडच्या अधिपत्याखाली भारत जेव्हा पारतंत्र्यात होता त्यावेळेला तो भारत एकटा नव्हता, आत्ताचा पाकिस्तान पण होता, बांगलादेश पण होता. म्हणजे इंग्लंडच्या लोकशाहीचे संस्कार जसे भारतातल्या हिंदूंवर झाले तसे ते पाकिस्तानातल्या आणि बांगलादेशातल्या मुसलमानांवर सुद्धा झाले. पण पाकिस्तानात लोकशाही टिकली नाही एकदा सुद्धा आणि भारतामध्ये मात्र लोकशाहीला आपण सोडलं नाही. इथला सर्वसामान्य माणूस, अशिक्षित खेड्यातला, तो सुद्धा त्याचं सर्वसामान्य जीवन जे असतं ते लोकशाही पद्धतीनं जगत असतो. हा फरक आहे. हिंदू आणि मुसलमान या दोन संस्कृतीमधला, जीवनशैलीमधला फरक आहे की हिंदू माणूस हा लोकशाही निष्ठ आहे, लोकतंत्र निष्ठ आहे आणि मुसलमानावर तसे संस्कार केलेले नाहीत. राज्यकर्त्यांचा जो धर्म, राज्यकर्त्यांची जी नीती, राज्यकर्त्यांचे जे संस्कार, आचार, धर्म, तो सर्वसामान्य नागरिकाला मान्य करावा लागतो. मग हे आपल्या लक्षात कसं आलं नाही? मी असा विचार करतो की 1885मध्ये तुम्ही नवीन राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प सोडलात. कधी? काँग्रेसच्या स्थापना दिनाला, काँग्रेसच्या पहिल्या वर्षाला मुंबईमध्ये जे अधिवेशन भरलं होतं तेव्हा आपण हिंदी राष्ट्राचा संकल्प सोडूया, नवीन राष्ट्र निर्माण करूया, आजपासून या देशात कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू नाही. असं का केलं आपण? कारण आपल्याला ब्रिटिशांशी लढायचं होतं आणि एका वेळेला युद्धनीतीप्रमाणे एका वेळेला एकच आघाडीवर शत्रू असावा, दोन आघाड्यांवर असू नये. मुसलमान हे आपले पारंपरिक शत्रू होते, त्यांच्याशी शत्रुत्व नको म्हणून त्यांनी मुख्य प्रवाहात ब्रिटिशांच्या विरुद्ध जो स्वातंत्र्य संग्राम चालू होता त्यात सामील होण्यासाठी आपण त्यांना सांगितलं की तुम्हाला हिंदूंची भीती वाटते का? चला, आम्ही हिंदुत्व सोडलं, आजपासून आपण सगळे हिंदी झालो, तुम्ही तुमचं मुसलमान पण सोडा, आम्ही आमचं हिंदुत्व सोडतो. अशा रीतीनं 1885मध्ये आपण हिंदी झालो. पण 1888मध्ये 3 वर्षांनी मुसलमानांनी घोषित केलं की आम्हाला हे तुमचं नवीन हिंदी राष्ट्र मान्य नाही, आम्ही आमचं मुसलमान पण सोडणार नाही आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही जी नवीन संस्कृती निर्माण करू इच्छिता ती आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही या देशात राज्यकर्ता पक्ष आहोत आणि ब्रिटिश इथून गेल्यानंतर भारताचा कारभार आमच्या ताब्यात आला पाहिजे, असं मुसलमानांनी घोषणा केली. त्यानंतर हिंदू सावध झाले नाहीत. जर मुसलमानांना नाहीच मुख्य प्रवाहात सामील व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण हिंदुत्व का सोडायचं, आपण हिंदी का व्हायचं, असा विचार हिंदूंनी केला नाही. कारण एकदा त्यांनी निश्चय केला होता हिंदुत्व सोडायचं आणि हिंदी होण्याचं. त्यांनी हिंदी पण आपलं कायम ठेवलं आणि हिंदी पण मुसलमानांशी तुम्हाला संघर्ष करायला अनुमती देत नाही. परिणामी फाळणी झाली, परिणामी विभाजन झालं, भारताचे तुकडे झाले. हा प्रकार आहे. आता याच्यातली गंमत अशी आहे की हे किती दिवस चालणार आहे? कारण अजूनही सर्वसामान्य माणूस, जरी BJP गेल्या 10 वर्षात भारतावर राज्य करत असली आणि BJP स्वतःला हिंदुत्वनिष्ठ पक्ष म्हणवत असली तरीसुद्धा सर्वसामान्य भारतीय माणसावर अजूनही नाही म्हटलं तरी गांधीवादाचा प्रभाव आहे. आणि गांधीवाद तुम्हाला
मुसलमानांशी कोणत्याही इस्लामी संस्कृतीशी कोणत्याही प्रकारे संघर्ष करायला अनुमती देत नाही. त्यासाठी तुमचं हिंदुत्वाचं, हिंदू संस्कृतीचं, हिंदू विचाराचं नुकसान झालं, हानी झाली तरी गांधीवादाला ती चालते. आता हे वास्तव आहे, हे भयानक वास्तव आहे. भारताच्या भवितव्याशी निगडीत असं हे भयानक वास्तव आहे. त्यामुळे हिंदू समाजानं हिंदुत्वाचा विचार करायला पाहिजे, भारतीय भावविश्वाचा विचार करायला पाहिजे आणि या भावविश्वामध्ये गुण्यागोविंदानं नांदू शकेल असं इस्लामी भावविश्व कसं आकाराला येईल, कोणत्या स्वरूपात या देशात इस्लामी भावविश्वाला स्थान मिळेल याचा एकदा गंभीरपणे विचार सगळ्यांनी करायला हवा आहे असं मला वाटतं. विकसित भारत असं मोदी म्हणतात ना, त्या विकसित भारताचा हा भाग आहे की आपला जो प्रवास आहे, आपली जी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वाटचाल होणार आहे ती सगळ्यांची मिळून समान सारखी झाली पाहिजे. सगळ्यांचं उद्दिष्ट एक पाहिजे, सगळ्यांचं लक्ष एक पाहिजे. त्यासाठी या देशाचं भावविश्व आपण ठरवूया आणि त्या भावविश्वाला अनुरूप असे जे इतर धर्म आहेत, इतर संस्कृती आहेत, त्यांनी हिंदू संस्कृतीशी जुळवून घेऊन आणि एकंदर राष्ट्रीय संस्कृती, हिंदू संस्कृतीनं सुद्धा राष्ट्रीय संस्कृतीशी जुळवून घ्यायला पाहिजे. पण राष्ट्रीय संस्कृती काय ते एकदा ठरवायला पाहिजे. तेव्हा विकसित भारताचा तो देखील एक भाग आहे. आत्ता आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वाचतो त्यामध्ये विद्यार्थी वाणिज्य आणि विज्ञान या शाखांना जात आहेत. त्यांचं 11वीपर्यंत 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कला शाखा, साहित्य शाखा म्हणजे आर्ट्सला विद्यार्थी कमी जात आहेत. कारण आर्ट्समध्ये गेल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही असं लोकांना वाटतं. खरं म्हणजे आर्ट्समध्ये भरपूर काम आहे, भरपूर म्हणजे, आणि त्याचा राष्ट्र बांधणीशी संबंध आहे. मी आत्ता ते म्हटलं भारताचा भावविश्व ठरवायचं आहे, भारताची राष्ट्रीय संस्कृती ठरवायची आहे. हे मोठं काम आहे. त्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, इतिहासाचा अभ्यास करावा लागेल, एकंदर भारतीय मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल. आणि हे काही पिढ्यांचं काम आहे. त्यामुळे तरुणांनी यापुढे अभ्यासासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी, आपल्या पोटापाण्यासाठी कोणती क्षेत्र निवडायची याचा विचार करताना केवळ वाणिज्य आणि विज्ञान एवढाच विचार करून चालणार नाही, तर साहित्यशास्त्र, इतिहास, समाजकारण हे विषय देखील अभ्यासाचे म्हणून आणि चरितार्थाचे म्हणून त्यांनी घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. माझं हे आवाहन आहे की वर्तमानपत्राच्या बातम्या आपण वाचतो. एक बुलडोझरची बातमी काय? बुलडोझरच्या बातमीमध्ये सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारांना फटकारू शकतं, हा हिंदू संस्कृतीचा परिणाम आहे. हे आपण सगळ्या जगाला पटवून देऊ शकलो पाहिजे. तर भारतातले मुसलमान आणि पाकिस्तानातले आणि बांगलादेशातले मुसलमानसुद्धा असं जेव्हा तुम्ही वारंवार हिंदू संस्कृतीचे गुणवैशिष्ट्य जी आहेत त्यांचा प्रकटपणे उच्चार करत राहाल, तेव्हा हिंदू संस्कृतीच्या बाहेर पडलेले जे लोक आहेत त्यांच्यावर कधी ना कधी अनुकूल परिणाम होऊ शकतो. आपण या विषयात प्रचंड आशावादी राहिलं पाहिजे, कारण दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आहे. पण प्रचंड प्रयत्नशील आपण राहायला पाहिजे आणि भारतीय हिंदू भावविश्व हे किती उदार आहे याचा प्रचार करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.